ठाण्यातील स्वीकृत नगरसेवक स्थायी समिती निवड लांबणीवर पालिकेच्या सर्वसाधारण सभेच्या पटलावर विषयच नाही. ठाणे महापालिका स्वीकृत नगरसेवक परिवहन समिती आणि 5 विशेष समिती सदस्यांची निवड करण्यासाठी 5 मार्च रोजी आयोजित करण्यात आलेली विशेष सर्वसाधारण सभा रद्द करण्यात आल्याने इच्छुकांच्या आनंदावर विरजण पडले होते. असे असले तरी मार्च महिन्यातच ही सभा पुन्हा आयोजित केली जाईल या आशेवर इच्छुक होते. मात्र पालिकेने येत्या 18 मार्च रोजी आयोजित केलेल्या सभेच्या पटलावर स्वीकृत नगरसेवक परिवहन समिती आणि 5 विशेष समिती सदस्यांची निवडीचे विषय नसल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली. यामुळे इच्छुकांमध्ये नाराजीचा सूर उमटण्याची शक्यता आहे. ठाणे महानगरपालिकेची निवडणूक जानेवारी महिन्यात पार पडली. या निवडणुकीत शिंदेच्या शिवसेनेचे 75, भाजपचे 28, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार 12, राष्ट्रवादी अजित पवार 9, MIM 5, शिवसेना उभाटा 1, अपक्ष 1 असे 131 नगरसेवक निवडून आले आहेत. या निवडणुकीनंतर 3 फेब्रुवारी रोजी महापौर आणि उपमहापौर पदासाठी निवडणूक घेण्यात आली. यात शिवसेना शिंदे गट पक्षाच्या नगरसेविका शर्मिला पिंपळकर यांची महापौरपदी तर भाजपचे नगरसेवक कृष्णा पाटील यांची उपमहापौरपदी बिनविरोध निवड करण्यात आली. यानंतर 5 मार्च रोजी स्वीकृत नगरसेवक परिवहन समिती आणि 5 विशेष समिती सदस्यांची निवड करण्यासाठी विशेष सभा आयोजित करण्यात आली होती. निवडणुकीत पराभूत झालेले आणि पक्षनेत्यांच्या आदेशानंतर निवडणुकीतून माघार घेणाऱ्यांनी स्वीकृत नगरसेवक पदासाठी पक्षनेत्यांकडे लॉबिंग सुरू केले होते. त्याचबरोबर परिवहन समिती आणि 5 विशेष समिती सदस्य पदावर वर्णी लागावी म्हणून अनेक इच्छुक नेत्यांच्या भेटीगाठी घेत होते. दरम्यान स्थायी समिती सदस्य निवडीचा विषय सभेच्या पटलावर नव्हता. मात्र हा विषयही सभेच्या पटलावर आणण्याची तयारी प्रशासकीय पातळीवर सुरू होती. असे असतानाच ही सभा अचानकपणे रद्द करून पुढे ढकलण्यात आली. निवड करण्यात येणाऱ्या सदस्यांची नावे अंतिम झालेली नसल्यामुळेच सभा पुढे ढकलण्यात आल्याचे बोलले जात आहे.